सविस्तर वृत्तांत बघणार आहोत। 16 आमदार अपात्रते प्रकरणामध्ये आता विधानसभा अध्यक्षांनी वेगवान हालचाली सुरू केलेल्या आहेत। शिंदेंच्या शिवसेनेच्या 40 आणि ठाकरेंच्या 14 आमदारांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत। पण आमदारांनी 7 दिवसात लेखी उत्तर दिले नाही, तर त्यासाठीही विधानसभा अध्यक्षांचा पुढचा प्लॅन तयार आहे। आपण त्याआधीच आता दोन्ही पक्षांच्या वतीने वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। 16 आमदारांचा निर्णय लवकरच लागणार। विधानसभा अध्यक्षांच्या वेगवान हालचाली। कोर्टाच्या चौकटीतच अध्यक्ष निर्णय देतील। उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास। शिंदेंच्या शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रते प्रकरणाच्या हालचालींना वेग आलाय। निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेनेच्या घटनेनुसार कारवाई करत आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस जारी करायला सुरुवात केली आहे। या सगळ्या आमदारांना पुढच्या 7 दिवसांमध्ये आपलं म्हणणं मांडावं असं सांगितलं गेलंय। पण जर त्यांनी वेळेत लेखी उत्तर दिलं नाही, तर मात्र अध्यक्षांकडून त्यांना प्रत्यक्ष सुनावणीलाही बोलावलं जाऊ शकतं। अध्यक्षांच्या या हालचालींवर आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। सुप्रीम कोर्टाने जो अर्थ काढून दिलेला आहे त्याच्या पलीकडे कोणालाही पाहता येणार नाही। पाहायचं म्हटलं तरी सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट शब्दामध्ये त्यांचा निकाल दिलेला आहे आणि त्या निकालाच्या चौकटीमध्येच अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल। समजा त्यातून त्या चौकटीच्या बाहेर त्यांनी जर निर्णय घेतला, मला वाटतं ते लोकशाहीला धरून होणार नाही आणि तसं अध्यक्ष वागतील अशी माझी अजिबात अपेक्षा नाही आहे। पण तसं जर केलं तर सुप्रीम कोर्टाचे दरवाजे आम्हाला तेव्हाही उघडे असणारच आहेत। आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं मात्र अध्यक्षांनी दिलेल्या वेळेवरच आक्षेप घेतलाय। आमदारांच्या करिअरचा विषय असल्यानं त्यांना म्हणणं मांडण्याकरता पुरेशी संधी मिळायला हवी, अशी मागणी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी व्यक्त केली आहे। 4-5 लाख लोकांच्यातनं निवडून आलेल्या विधानसभा सदस्याचं जेव्हा डिस्क्वालिफिकेशनचा आपण निर्णय घेत असतो, तेव्हा त्याला पुरेशी संधी दिली पाहिजे। त्याचं लेखी म्हणणं मांडायला दिली पाहिजे, त्याचं तोंडी म्हणणं मांडायला दिली पाहिजे। माननीय वकिलांच्या मार्फत युक्तिवाद करायची सुद्धा पुरेशी संधी मिळाली पाहिजे, कारण त्याच्या करिअरचा विषय आहे। जवळपास 2 महिने पूर्ण होत असताना आता अध्यक्षांनी आमदार अपात्रते प्रकरणात कारवाई सुरू केली आहे। दोन्ही पक्षांकडून निर्णयाआधीच वेगवेगळी विधानं केली जात असली तरी अध्यक्ष या प्रकरणात नेमका काय निर्णय घेतात, शिंदेंसोबतच्या 16 आमदारांचं नेमकं काय होतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या बळकटीवर भर दिलाय। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघावर उद्धव ठाकरेंनी लक्ष केंद्रित केलंय। दिग्रसमधील सभेत जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी पक्ष सोडून गेलेल्यांचा जोरदार समाचार घेतला। आपण पाहूयात यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय समीकरणाचा खास रिपोर्ट। राठोडांच्या बाले किल्ल्यात ठाकरेंचा रणसंग्राम। राठोडांच्या विरोधात ठाकरेंचा संजय। 2 संजय, 1 लढत। दिग्रस मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संजय राठोड यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी संजय देशमुख यांना मैदानात उतरवण्याची रणनीती आखली आहे। 20 वर्षांपासून मतदारसंघामध्ये निवडून येणाऱ्या संजय राठोड यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी ठाकरे गटानं आक्रमक पावलं टाकली जात आहेत। त्याच रणनीतीचा भाग म्हणून दिग्रसमध्ये संवाद सभेचं आयोजन करण्यात आलं। फक्त आमदारच तुम्ही बोलताना एक ओळख करून दिली। 200 रुपये हप्ता घेणाऱ्याला मंत्री कोणी केला? पण तो तेव्हा हप्ते घेत होता मला माहिती नव्हतं। नाही तर तुम्ही म्हणाल बघा की या हप्ते घेणाऱ्याला यांनी मंत्री केला। आपला काय भाजप झालेलं नाही अजून। विदर्भ दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी दिग्रस मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय। मात्र उद्धव ठाकरेंनी सभा घेऊन काहीही परिणाम होणार नाही असा दावा संजय राठोड यांच्या समर्थकांनी केलाय। दिग्रस विधानसभा मतदारसंघ आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातही ठाकरे गटाचा प्रभाव दिसणार नाही असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विदर्भ दौऱ्यात पोहरादेवीचं दर्शन घेऊन विरोधकांवरती हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे। आता पोहरादेवीचा आशीर्वाद नेमका कुणाला मिळणार हे आता निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ। विदर्भ दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला।
राज्यात नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले. पाहूयात त्याविषयी. विदर्भाच्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्याकरता दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत राजकीय घडामोडींवर थेट भाष्य केलं. गेल्या वर्षी शिवसेनेत पडलेली फूट आणि नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सध्या पक्ष पळवले जात आहेत असा आरोप केला. शिवसेना फोडून पूर्वी एक असं होतं, हे राजकारणात काही नवीन नाही फोडाफोडी, पण पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय. आणि पक्ष पळवल्यानंतर सुद्धा जो प्रचंड प्रतिसाद जनतेच्या मनात आम्हाला जो काही दिसतोय आणि त्याचं प्रत्यंतर हे ज्या काही माझ्या आत्तापर्यंत सभा झाल्या, आत्तासुद्धा येताना जागोजागी लोक आपली थांबलेली होती. राज्यातल्या महायुती सरकारमध्ये अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आमदार मंत्री झालेत. यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर तोफ डागली. अजित पवारांच्या त्रासामुळे शिवसेना फोडली. तसंच त्यांनी सांगितलं होते की बाळासाहेबांना अटक करायला निघालेल्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. तर आता हे जे बसले ते काय लावून बसलेत, म्हणजे हाताला हात लावून बसलेत का मांडीला मांडी लावून बसलेत, असं माझा विचारायचा उद्देश. उद्धव ठाकरेंच्या टीकेचा सत्ताधाऱ्यांनी जोरदार समाचार घेतला. तुम्ही मुख्यमंत्री असताना छगन भुजबळ तुमच्याच मंत्रिमंडळात होते, याचा विसर कसा पडला असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की ज्या दाऊदने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले, शेकडो निरपराध लोकांचे त्याच्यामध्ये प्राण गेले, त्या दाऊदसोबत तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी तुमचा नवाब मलिक हा तुमच्याबरोबर बसला नाही का? त्याला जेलमध्ये टाकल्यावर सुद्धा तुम्ही त्याचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची नैतिकता तर तुम्ही दाखवली आहे का? तेव्हा तुम्हाला काही नैतिकता नव्हती का? आणि म्हणून नैतिकतेच्या गप्पा तुम्ही करू नका. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षात गेल्या वर्षभरात फूट पडली. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार मैदानात उतरल्यानं राजकारण पुन्हा पेटणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शरद पवारांनी नाशिकच्या येवल्यातील सभेतून छगन भुजबळांसह सगळ्याच बंडखोर नेत्यांना इशारा दिला. त्यानंतर आता अजित पवार गटानेही शरद पवारांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. भुजबळांनी तर शरद पवारांच्या दाव्यांनाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न केलाय ना. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामनाच आता रंगेल अशी चित्र आहेत. पवारांचा प्रहार, भुजबळांचा पलटवार. राज्यभर माफी मागत फिरणार का? भुजबळांचा शरद पवारांना चिमटा. येवल्यातील पवारांच्या सभेवरून जुंपली. माफी यासाठी वाटतं की माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही, पण माझा अंदाज चुकला. शरद पवारांनी येवल्याच्या सभेतून छगन भुजबळांविरोधात जोरदार हल्लाबोल केला. भुजबळांना ओळखण्यात चूक झाल्याचं म्हणत शरद पवारांनी मतदारांची माफी मागत सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती करण्याची रणनीती आखली आहे. पण पवारांच्या याच खेळीवर भुजबळांनी जोरदार पलटवार केला. आता काय राज्यभर माफी मागत फिरणार का, असं म्हणत भुजबळांनी पवारांना टोला लगावलाय. मला वाईट वाटलं की तुम्ही माफी मागता. तुम्ही माफी कशाला मागता आणि किती ठिकाणी तुम्ही माफी मागणार? 50 ठिकाणी. गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत तुम्ही माफीच मागत जाणार आहे का? पुण्यापासून बीडपर्यंत आणि खाली लातूरपर्यंत माफी मागणार का तुम्ही? कशासाठी माफी मागणार? शनिवारच्या सभेत पवारांनी आपण भुजबळांना येवल्यात पाठवल्याचा दावा केलेला, पण पवारांचा हा दावाही भुजबळांनी फेटाळून लावलाय. पवारांनी नव्हे तर आपणच येवल्याची निवड केल्याचं भुजबळांचं म्हणणं आहे. ज्यांनी काल मिटिंग घेतली होती त्यांना सुद्धा विचारा की त्यावेळेला काय चाललं. त्यामुळे त्यांनी मला जुन्नरला येवल्याला पाठवलं हे बरोबर नाही. मी येवल्याची निवड केली लोकांच्या सांगण्यावरून, विनंतीवरून. एकीकडे पवार विरुद्ध भुजबळ असा सामना सुरू असताना शिंदेंच्या शिवसेनेनंही या भांडणात उडी घेतली आहे. शरद पवारांनी येवल्यात बंडखोरांविरोधात सभा घेतल्यानंतर आता अजित पवारही सभा घेऊन उत्तर देतील असं विधान शंभूराज देसाईंनी केलंय. नाण्याची एक बाजू असते तशी दुसरी पण बाजू असते. ठीक आहे, पवार साहेब ज्येष्ठ आहेत, त्यांचा आम्ही सगळेजण आदर करतो, पण ते जरी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने दौरे करणार असतील तर निश्चितपणे
त्यांच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेणारे मान्य अजितदादा असतील, मान्य प्रफुल्लभाई असतील, मान्य भुजबळ साहेब असतील, ही मंडळी सुद्धा त्यांची भूमिका ही जिथं पवार साहेब सभा घेतील तिथं जाऊन कदाचित घेऊ शकतात, कारण तसं संकेत मान्य अजितदादांनी पहिल्याच भाषणामध्ये दिलेला आहे. अजित पवारांच्या बंडानं राष्ट्रवादीसह कुटुंबातही उभी फूट पडली आहे. त्यामुळे आता 83 वर्षांचे शरद पवार बंडखोर नेत्यांविरोधात थेट मैदानात उतरले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पवारांचा करिश्मा पुन्हा पाहायला मिळतो का? पवारांच्या आरोपांना अजित पवारांकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आता थेट संघर्षालाच सुरुवात झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट दिलीप वळसे पाटील यांच्या सांगलीत जिव्हारी लागली आहे. पोस्टवरून दिलीप वळसे पाटील यांनी रोहित पवारांना थेट आव्हानच दिलंय. अजून काय पाहिजे हा प्रश्न विचारत रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांनी भूषवलेल्या मंत्रिपदांची यादी सोशल मीडियात पोस्ट केली. त्या पोस्टचा उल्लेख करून मतदारसंघाचा प्रश्न असेल तर रोहित पवार यांनी आंबेगाव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवावी असं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलं. त्यांचं आजचं वय 37 वर्षाचं आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की तुम्हाला आणखीन काय काय द्यायला पाहिजे. साहेबांनी सगळं दिलं, काही कमी पडू दिलं नाही. जीवनाच्या अंतापर्यंत आम्ही त्याचे कृतज्ञ राहू. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या भीतीमुळे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची टीका केली जाते. त्या टीकेला सुद्धा वळसे पाटील यांनी उत्तर दिलंय. तुमचा आमदार म्हणून मी या आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की दिलीप वळसे पाटलावर कुठली ईडीची नोटीस नाही. शरद पवार आपले नेते असून त्यांच्यासोबत लढाई नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र दिलीप वळसे पाटील यांची लढाई आमदार रोहित पवार यांच्यासोबत असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालंय. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. खरं तर अजित पवार यांच्या भूमिकेने राज्याच्या राजकारणात उलथापालथ होणार आहेच. महाविकास आघाडीच्या एकीमुळे संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना भाजप मागे पडल्याचं चित्र होतं. पण आता भाजप शिवसेनेसोबत अजित पवार आल्यानं महाविकास आघाडी पिछाडीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते. छत्रपती संभाजीनगरचं राजकारण बदलणार? अजित पवारांच्या सत्ता सहभागाचा परिणाम? महायुती विरुद्ध मविया थेट सामना होणार? एमआयएमची रणनीती काय राहणार? संभाजीनगर जिल्हा तसा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा बोलबाला होता. त्यामुळेच एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला राज्यातील सर्वाधिक भगदाड संभाजीनगरातच पडलं. संभाजीनगरमधून सर्वाधिक 5 आमदार फुटले आणि ठाकरे गटाकडे केवळ 1 आमदार उरला. शिवसेना भाजपकडे संभाजीनगरातील 9 पैकी 8 आमदार असल्यानं त्यांची बाजू भक्कम होती. त्यात आता अजित पवारांच्या सत्ता सहभागानं संभाजीनगरमध्ये महायुतीला वाढीव बळ मिळालंय. लोकप्रतिनिधी या संभाजीनगर लोकसभेमध्ये यांचा ताकद जास्त आहे आणि येणारी लोकसभा ही एनडीएच म्हणजे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि माननीय अजितदादा यांची राष्ट्रवादी तिघं मिळून लढणार आणि जिंकणार याच्याबद्दल आता कोणाच्या मनात शंका नाही. संभाजीनगरची जागा ही एनडीए जिंकेल अशी आम्हाला खात्री आहे. छत्रपती संभाजीनगरची जी लोकसभेची जागा आहे, मी वारंवार सांगतो की शिंदे साहेब जे काही उमेदवार देतील ते उमेदवार आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि अजित दादा आल्यामुळं आपण म्हणतो, पण काही ना काहीतरी आमचा फायदा होणारच. संभाजीनगरात आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट अशी लढत होणार आहे. शिवसेनेचे बहुतांश आमदार महायुतीत आल्यानं आगामी निवडणुकीत मवियाला उमेदवार शोधावे लागणार आहेत. तर सत्ताधाऱ्यांकडे विद्यमान 8 उमेदवार तयार आहेत.
संभाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार अजित पवारांकडे, शिक्षक मतदारसंघाचे विक्रम काळे आणि पदवीधरचे सतीश चव्हाण अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे याचा थेट फायदा भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या गटाला होण्याची शक्यता आहे. पण विरोधकांना मात्र अजित पवारांमुळे फार फरक पडेल असं वाटत नाहीये. पक्ष म्हणून तसं पाहायला गेलं तर या जिल्ह्यात संभाजीनगरात कोणताही परिणाम राष्ट्रवादीचा या जिल्ह्याच्या राजकारणारे होणार नाही, बाकीच्या पक्षांनी होणार. जास्त आमदार सोबत असल्यानं सध्या तरी लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच वर्चस्व राहण्याचा अंदाज आहे. पण संभाजीनगर लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी परस्पर विरोधात भिडणार असल्यानं MIM खुश आहे. हिंदू मतांच्या विभाजनाचा इम्तियाज जलील यांना फायदा होत आलाय. आत्ताही दोघांच्या भांडणात आपल्याला फायदा होईल असं जलील यांना वाटतंय. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्याचा काही खूप मोठा परिणाम होणार आहे, कारण तसंही राष्ट्रवादी काँग्रेसचा काही मोठा इथे प्रभाव नाही होता. त्यांच्या महानगरपालिकामध्येही बघितलं तर 1, 2, 4, 5 कॉर्पोरेटर्स आहे आणि त्यांचा एकही आमदार निवडून आलेला आमदार तसा नाही आहे. संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना फुटल्यानं मूळच्या शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. परिणामी शिंदेंची शिवसेना आणि भाजप मिळून लोकसभा आणि विधानसभेकरता सरस होते. त्यात आता अजित पवारांच्या प्रवेशामुळे महाविकास आघाडीच्या विजयाच्या आशा धूसर बनल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला वेळ असल्यानं या कालावधीत राजकारणात काय उलथापालथ होते यावर संभाजीनगरचं गणित अवलंबून असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम आणि ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये अजून काही वृत्तांत घेऊन काही क्षणात परत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोक. आपण वेगवेगळे स्पेशल रिपोर्ट्स बघतोय. वेगवेगळ्या घडामोडी ज्या आता घडतायत आणि विशेष करून राजकीय घडामोडी, त्यांचे अर्थ समजून घेण्याचा, त्या घडामोडींचे पडसाद काय होतील ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पोहरा देवीमध्ये जगदंबेचं दर्शन घेत उद्धव ठाकरेंनी विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरा देवीसमोर उद्धव ठाकरे नतमस्तक झाले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची वोट बँक कायम ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का, हा प्रश्न आता विचारला जातोय. विदर्भात शिवसेना ठाकरे गटाची पूर्वीसारखी ताकद निर्माण करण्याकरता उद्धव ठाकरेंनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. पोहरा देवी, जगदंबा देवी, संत सेवालाल महाराज, रामराव महाराज यांचं दर्शन घेत उद्धव ठाकरेंनी संत महंतांचे आशीर्वाद घेतले. राज्यातील 60 विधानसभा आणि 9 लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचा प्रभाव असल्यानं सगळेच राजकीय पक्ष इथं नतमस्तक होतात. बंजारा समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं. असं आम्हाला जाणवलं की आम्ही पोहरादेवी येथे आज समाजातर्फे दिवाळी करत आहे. एक नवचैतन्य निर्माण झालं आणि निश्चित समाजाला यामधून फायदा होईल. एक नवचैतन्य निर्माण झाल्यामुळे एक वेगळं राजकीय वातावरण इथून तयार होईल आणि शिवसेना परत उभारी घेईल. राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडी सामान्य मतदारांना आवडलेल्या नाहीत. त्यामुळे मतदार शिवसेना ठाकरे गटाकडे वळतील असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केलाय. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे पूर्ण बंजारा समाजच नाही तर पूर्ण शिवसैनिक, पूर्ण इतर समाज सुद्धा त्यांच्या सोबत आहेच आणि यापुढेही खूप चांगल्या तऱ्हेने त्यांना प्रतिसाद मिळणार आहे. पोहरा देवी शक्तीपीठ असल्यानं सगळेच राजकीय पक्षांचे नेते इथे येत असतात. तर जगदंबा देवीचं दर्शन ठाकरे गटाला फायदेशीर ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनीही वर्तवली आहे. ते जर इथं आता आले आणि गेले आणि त्यांनी खरोखर मनोभावे जर पूजा अर्चा केली आणि हे जर झालं तर बंजारा समाज आणि अवांतरही या सेनेच्या पाठीशी राहून त्याला चांगले दिवस निश्चितच येऊ शकतात. उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यामुळे मरगळ आलेल्या पक्षात आणि शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. याचा फायदा आगामी काळात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाशिमहून किशोर गोमाशेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर ते महाविकास आघाडीच्या निशाण्यावर आलेले आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेसह आता राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांवर सुद्धा टीका सुरू केली आहे. अजित पवारांना भाजपने सत्तेत सहभागी केल्याने महाराष्ट्राची सत्ता देश बुडवण्याच्या हाती गेल्याचा निशाणा संजय राऊतांनी साधला, ज्यामुळे राऊत आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं बघायला मिळालं. महाराष्ट्र देश बुडव्यांच्या हाती गेला. सरकारला चुना लावणारे सत्तेत सामील. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. भाजप बुडवून घेणाऱ्यांपैकी नाही. नारायण राणेंचा राऊतांवर पलटवार. अजित पवार 40 आमदारांसह सत्तेत सहभागी झाले, पण अजित पवारांचा शपथविधी होण्याच्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख करत त्यांना तुरुंगात डांबण्याचा इशाराही देण्यात आलेला. पण त्यानंतर काही दिवसातच अजित पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्रीही झाले. त्यानंतर आता संजय राऊतांनी पंतप्रधानांच्या त्याच विधानाचा आधार घेत भाजप आणि अजित पवारांवर दुहेरी हल्ला चढवलाय. ताबडतोब यातले काही देश बुडले. भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतले आणि त्यांना मंत्रिपदाची शपथ महाराष्ट्रात. मग या देश बुडव्यांचं आता काय करायचं? आणि जनता सर्व पाहते. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा कोणी काढला? प्रधानमंत्रीच बोलले ना परवा. संजय राऊत आणि अजित पवारांच्या आडून थेट भाजपवर निशाणा साधल्यानंतर भाजपचे नेते तरी कसे शांत राहणार? ठाकरे आणि राऊतांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी राऊतांच्या आरोपांना त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिलं. अजित पवार कालपर्यंत कुठे होता? नाही कुठे होता? राष्ट्रवादीत होता, विरोधी पक्ष नेता त्यांचा होता. मग तेव्हा त्यांनी बुडवला काय तिथे? ते बुडवाय संबंध काय? पण आम्ही बुडून घेणाऱ्यापैकी नाहीये भाजप. आम्ही बुडून घेणाऱ्यापैकी नाहीये. आम्ही पाहतोय संजय राऊत कधी बुडवता येईल का प्रयत्न करतोय लवकरच. एकंदरीतच अजित पवारांच्या सत्ता सहभागानं महाविकास आघाडीला मोठा फटका बसलाय. त्यामुळेच सध्या अजित पवारांचा बंडखोर गटही संजय राऊतांच्या टार्गेटवर आलाय. राऊत आणि अजित पवारांवरून थेट भाजपला लक्ष केल्यानं महाराष्ट्रात राऊत विरुद्ध सत्ताधारी हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या आक्रमक भाषण शैलीकरता प्रसिद्ध आहेत. भाषणात देवेंद्र फडणवीस त्यांच्या विरोधकांची शाब्दिक आयुधांनी चिरफड करतात. मात्र देवेंद्र फडणवीस मिश्किल शैलीत सुद्धा चांगलीच धमाल उडवून देतात. हेच बघायला मिळालं. बघूयात. मी यापूर्वी सांगितलंय, मी पुन्हा येणार आहे. मी या ठिकाणी सांगितलंय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेली ही घोषणा चांगलीच गाजली होती. 2019 मध्ये निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असंच बोललं जात होतं. पण निकाल लागल्यानंतर राज्यात वेगळ्याच राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं मी पुन्हा येईन काही प्रत्यक्षात उतरू शकलं नाही. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खास शैलीत मिश्किल टिप्पणी करून हास्याची कारंजी उडवली. मी देखील विधानसभेत एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन. ज्यावेळेस म्हटली त्यावेळेस माहिती नव्हतं की इतकी अडचण होईल. म्हटली त्यावेळेस लोकांनी डोक्यावर घेतली. 8 दिवसात 10 भाषात अनुवाद करून टाकले. त्याच्यानंतर राज्य आलं नाही, तर या कवितेमुळेच राज्य गेलं असं देखील अनेकांनी सांगितलं. शेवटी मला हे सांगावं लागलं की मी जे पुन्हा येईन म्हटलं होतं ते मी पण आलो आणि इतरांनाही सोबत घेऊन आलो आणि परवा अजून एकाला सोबत घेऊन आलो. देवेंद्र फडणवीस यांच्या मिश्किल टिप्पणीवर विरोधकांनी तिरकस भाष्य केलं. काल नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं, मी पुन्हा येईल असं म्हटलं आणि त्यानंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या.
मी पुन्हा येईल म्हटले ते, पण उपमुख्यमंत्री झाले, आता तर 2 उपमुख्यमंत्री झाले. जाहीर भाषणात काही वाक्य कानावर पडल्यावर ती कुणाची असतील याचा अंदाज येतो. जमलेल्या माझ्या तमाम हे कानावर पडलं की ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे डोळ्यासमोर येतात. आणि आता मी पुन्हा येईन हे ऐकल्यावर देवेंद्र फडणवीस आठवतील हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पवार काका पुतण्याच्या सत्ता संघर्षामध्ये फक्त राष्ट्रवादी पक्षच फुटून थांबलेला नाही, तर आता दोन्ही गटाची नेते मंडळी सुद्धा जाहीरपणे परस्परांवर टीका टिप्पणी करू लागली आहे. रुपाली चाकणकर यांनी तर उघडपणे सुप्रिया सुळे यांना डिवचायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात रुपाली चाकणकर विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगल्याचं पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. आता चाकणकर वर्सेस सुळे वाद रंगणार. चाकणकरांकडून सुप्रिया सुळेंचा फोटो ट्विट. सुप्रिया ताईंचं नेतृत्व खुजं असल्याचा आरोप. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मतभेद उघड. ज्या पद्धतीने राजीनामा घेतला गेला ती सल 15 महिने माझ्या मनात होती. दादा, आज मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते. मी 15 महिन्यानंतर पक्षाच्या व्यासपीठावरती आलेले आहे. हा सन्मान तुम्ही मला दिला. महिला आयोगाच्या अध्यक्ष असूनही रुपाली चाकणकरांनी मुंबईच्या सभेत बोलून दाखवलेली सल आता कुठे लक्षात येते. पक्ष फुटीनंतरच्या या टीकेतून रुपाली चाकणकरांनी अप्रत्यक्षपणे थेट सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला होता. हेच त्यांच्या रविवारच्या सूचक ट्विटनं उघड झालंय. सुप्रियाताई या आपल्याच पदाधिकाऱ्यांमुळे कशा लगेच असुरक्षित बनतात याच आशयाचं हे ट्विट आहे, ज्यात त्यांनी #अनुभवाचे बोल असा हॅशटॅग वापरलाय. या ट्विटच्या माध्यमातून चाकणकरांनी थेट सुप्रियाताई सुळेंवर निशाणा साधला. शनिवारच्या प्रेसमध्येही त्यांनी सुप्रियाताईंवर बोलताना जाणीवपूर्वक वाईट अनुभव असा शब्दप्रयोग केला होता. तसंच अजितदादांनी आदेश दिला तर आम्ही कुणाच्याही विरोधात निवडणुकीत उभं राहू असा सूचक इशाराही चाकणकरांनी दिलेला. संघटनेच्या माध्यमातून असेल, कामाच्या माध्यमातून असेल, आयोगाच्या माध्यमातून असेल, अनेक महिलांपर्यंत पोहोचले, अनेक नागरिकांची आम्ही कामं करतो आणि आता 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचा संपर्क आहे. तर साहजिकच या मतदारसंघावरती मी आदरणीय दादांकडे, आणि मी त्यावेळी सांगितलं होतं की मी साहेबांकडे उमेदवारी मागेल. त्याच्यानंतरच्या ह्या घडामोडी घडलेली, त्याच्यामुळे आता मी आदरणीय दादांकडे उमेदवारी साहजिकच एक कार्यकर्ती म्हणून मागणार. चाकणकरांच्या या आक्रमक पवित्र्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया अद्याप कळू शकलेली नाही. असं असलं तरी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मात्र चाकणकरांना चोख प्रत्युत्तर दिलंय. सध्या मनपा निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता नसलेल्यांनी सुप्रिया सुळेंसारख्या राष्ट्रीय नेत्यावर बोलू नये असा टोला काकडेंनी लगावलाय, ज्यानंतर चाकणकरांनीही पलटवार केला. माझी त्यांना एक थोरला भाऊ म्हणून विनंती आहे की आपण राजकारण करा, जरूर राजकारण करा, तो तुमचा अधिकार आहे, तो कोणी नाकारू शकत नाही. परंतु हे करत असताना ज्यांनी आपल्याला मोठे केलं त्यांना विसरू नका. ही गोष्ट तुमच्या लक्षात येत होती गेल्या 15 महिन्यामध्ये, तुम्ही बोलून का दाखवली नाही? आता तुम्ही जे सगळे बोलतायत, इतकं सगळं तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा बोलता तेव्हा तो कृतज्ञपणा आहे. त्यांच्या प्रश्नांना एका महिलेबद्दल त्यांनी ज्या पद्धतीने पोस्ट करतात तेव्हा असा विकृतीच्या माणसाबद्दल प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद दिल्यावर त्यांचं प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आलेलं. हीच सल त्यांनी 5 जुलैच्या बैठकीत बोलून दाखवलेली. चाकणकरांनी थेट सुप्रिया सुळेंवर निशाणा साधल्यानं आता चाकणकर विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी उभी फूट पाडली. त्यानंतर पक्षाचे ओबीसी चेहरे असलेले नेते शरद पवारांना सोडून गेलेत. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी चेहरा म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांना पुढे आणणार की एकनाथ खडसे यांना प्रोजेक्ट करणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. याविषयीचा न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादीचे ओबीसी नेते अजित पवारांसोबत शरद पवारांचा ओबीसी चेहरा कोण? डॉक्टर अमोल कोल्हे की एकनाथ खडसे? भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी दिलेलं दिलखुलास उत्तर सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड झालेलं होतं.
मात्र आता पक्षाचा विस्तार करताना भारतीय राजकारणातल्या जात वास्तवाची शरद पवारांना पुन्हा एकदा जाणीव झाली आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच ओबीसी चेहरे पुढे आणलेले होते. छगन भुजबळांना तर शरद पवारांनी राष्ट्रीय स्तरावरील ओबीसी नेता म्हणून प्रोजेक्ट केलं होतं. पवारांची राष्ट्रवादी ही कधी काळी मराठ्यांची पार्टी मानली जायची, पण नंतरच्या काळात छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील, हे जाणीवपूर्वक ओबीसी फेसेस शरद पवारांनी पुढे आणले होते. पण हे सगळे ओबीसी फेसेस पार्टीचे आता अजित पवारांसोबत गेलेत. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीत आता नवीन ओबीसी चेहरा म्हणून कोणाला पुढे आणतात हेच पाहायचं. छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे शरद पवारांना सोडून गेलेले असले तरी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख यांच्यासारखे ओबीसी नेते आमच्याकडे आहेत अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिलेली आहे. तर भुजबळ, मुंडे, तटकरे या नेत्यांचा पक्षाला फायदाच होईल असा दावा अजित पवार गटातले प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केलाय. पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असे अनेक ओबीसी नेते आहेत, ज्याची सुरुवात आपण करायचं म्हणलं तर पुण्यातील डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, जळगावमधून नाथाभाऊ खुडसे आहेत, इव्हन नागपूरमधून अनिल देशमुख हे सुद्धा ओबीसी गटामध्येच मोडतात. त्यामुळे अशी नाही असं म्हणायचं काही नाही. जळगावचे रवींद्र पाटील हे सुद्धा ओबीसी आहेत. त्यामुळे एकदा ही पिढी गेल्यानंतर नवीन जे आहेत ते तयार होत आहेत. आमच्याकडं धनंजय मुंडे साहेब असतील, सुनील तटकरे जे असतील, प्रफुल्ल पटेल जे असतील, त्याचप्रमाणे भुजबळ साहेब असतील, ह्या सर्वांनी आपल्या समाजाच्या दृष्टीने आयकॉनिक काम केलेलं आहे. शेवटी बघा, आपण जरी म्हटलं जाती व्यवस्था नसावी तरी सुद्धा या भारतामध्ये ती काही अंशी आहेच. आणि ही करताना त्या घटकांना जर आपण काही चांगलं प्रतिनिधित्व दिलं, त्यांच्या समाजाला त्यातून तो निश्चित फायदा होतो. दरम्यान डॉक्टर अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी चेहरा म्हणून पुढे आणणार का असा थेट प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी हे उत्तर दिलंय. अमोल कोल्हे ओबीसीचा चेहरा असतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे. असं आहे की अमोल कोल्हेंनी लोकांच्या मध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये एक विशिष्ट स्थान प्राप्त करायला ते यशस्वी झाले. राष्ट्रवादीमध्ये येऊन लोकांचं काम प्रतिनिधित्व करावं असा आग्रह मी स्वतः त्यांच्याकडे केला आणि त्यांनी तो स्वीकारला. भाजपमध्ये एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे या दोन प्रमुख ओबीसी चेहऱ्यांचं राजकीय खच्चीकरण झाल्यानंतर नाराज झालेला ओबीसी मतदार बऱ्यापैकी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित झालेला होता. मात्र छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंसारखे ओबीसी नेते अजित पवारांसोबत गेलेत. परिणामी एकनाथ खडसे किंवा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यापैकी कुणाच्या नेतृत्वाला वाव दिला जातो हे लवकरच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. जळगावचा येत्या काळात चांगला विकास झालेला आपण बघू, कारण जळगावला सध्या तरी 3 मंत्री मिळालेले आहेत. पण या सगळ्यामध्ये तिथला स्थानिक कार्यकर्ता, तिथला पदाधिकारी वर्ग यांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, तिथलं राजकारण आता कसं सुरू आहे, या सगळ्याविषयी बोलणार आहोत एका छोट्या ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत विशेष. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत. अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली आणि सत्तेमध्ये ते दाखल झाले. त्यामुळे जळगाव जिल्ह्याला 3 मंत्रिपदं मिळालेली आहेत. येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच याचा फायदा होईल. पण दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कार्यालयामध्ये एक बैठक घेतली. पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट. मी अनिल भाईदास पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की शिंदे सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल पाटलांना स्थान मिळालंय. त्यामुळे अंमळनेर विधानसभा मतदारसंघाला पहिल्यांदाच मंत्रिपदाचा मान मिळालाय. अनिल पाटील हे अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. तसंच खानदेशातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत. एकीकडे अनिल पाटलांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय, तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील बरेच पक्षाचे पदाधिकारी आजही शरद पवारांच्या मागे आहेत. माननीय अजितदादा महोदयांच्या सोबत गेलो तर आपल्याला उमेदवारीचा प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून आमचं सगळ्यांचं मत आहे की आपण आदरणीय शरद पवारजी साहेबांच्या सोबत राहिलं पाहिजे. मूळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिलं पाहिजे. आणि जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार माजी मंत्री हे साहेबांसोबत आहेत. त्यांनी सर्वांनी सांगितलेलं आहे उद्या दुपारी 1 वाजता शरद पवार साहेबांच्या मिटिंगला आम्ही उपस्थित राहू आणि साहेबां म्हणजे प्रदेश राष्ट्रवादीकडून जो ॲफिडचा फॉर्म आलेला आहे तो स्वतः ते भरून देणार आहे. जळगाव जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. आता राष्ट्रवादीचे अनिल पाटील महायुतीत आल्यामुळं भाजपचं जिल्ह्यातील बळ वाढणार आहे. तसंच जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जे मातब्बर 3 नेते जे आहेत, गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन हे गुर्जर समाजाचे, तर एकनाथराव खडसे हे लेवा पाटीदार समाजाचे आहेत. या माध्यमातून अनिल भाईदास पाटील यांच्या रूपाने अजितदादा पवार यांनी एक प्रबळ मराठा चेहरा दिलेला असून याचा त्यांच्या पक्षाला आगामी काळात फायदा होण्याचं गणित त्यांनी मांडलेलं असावं असं तुर्तास दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 1.5 वर्षांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे अनिल पाटलांना मंत्री म्हणून कमी कालावधीत अधिक प्रभावी काम करावं लागणार आहे. त्यामध्ये ते कितपत यशस्वी होतात हे आगामी काळात स्पष्ट होईल. जळगाव जिल्ह्याचा येणारा भविष्यात विकास 3 मंत्र्यांच्या माध्यमातून कसा होणार याकडे सर्व जळगाव जिल्हावासियांचे लक्ष आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत मंत्री अनिल पाटील आणि भाजपासोबत कशा पद्धतीने रणनीती आखून निवडणुकीला सामोरे जातील हे पण पाहणं औचित्याचं ठरणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.